तर हे मालवण आचरा रोडवरचं हे मार्गेश्वर देवस्थान आहे. ही गड नदी आहे. पलीकडे आपण बोटीनी जाऊ शकतो. हा तोंडवळीचा परिसर आहे आणि या डोंगराच्या पलीकडे समुद्र आहे. आम्ही गणपती विसर्जन या नदीमध्ये करतो. हे विशाल असं हे 200 वर्ष जुनं वडाचं झाड. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आता माझ्या ह्या ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून माझं गाव तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे मार्गेश्वर देवस्थान आहे. तर चला तर दर्शन घेऊया. तर हे मालवण आचरा रोडवरचं हे मार्गेश्वर देवस्थान आहे, कोथेवाडा हडीमधलं. लाल बुंद मातीत तांदुळाची शेती, करवंद जांभूळ जणू कोकणाचं मोती, कोकणाचं मोती. कोकण कोकण आपला हा कोकण. तर आता मित्रांनो, आपण हडी तारेवरती आलो आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही खोत जुवा बघू शकता आणि मग ह्या साईडला पण हे हडी गाव आहे. आणि नंतर मग तिकडे जर बघितलं तर त्या बाजूला टर्न होऊन गड नदी ती पाठीमागे कोथेवाड्याच्या पाठीमागे वळते. तिथे गणपती विसर्जन वगैरे होतात. तर मित्रांनो, ही आहे हडी तार आणि ही गड नदी आहे जी कणकवलीच्या तिथून येते आणि मग इकडनं अशी संगम करायला भेटते. तर पाठीमागे तुम्हाला कालावलचा ची तार दिसत आहे आणि इकडे उजवीकडे सागरी महामार्गाचा ब्रिज आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता, हा खोत जुवा आहे. तिथे पण लोक राहतात, वस्ती आहे, बोटीने जायला लागतं. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, हे आहे माझ्या गावचं घर. हे बघा, हे माझ्या गावचं घर आहे. तर इथे सध्या ह्या घरी कोणी राहत नाही. सगळे काका वगैरे आणि आम्ही सगळे मुंबईला असतो. तर आम्ही इथे गोंधळाला, गणपतीला, त्रिपुरी पौर्णिमेला वगैरे इथे येतो. ही आहे अंगणातली खळ्यातली तुळस. इथे जरा थोडंसं काम चालू आहे म्हणून इकडे सगळं हे असं दिसत आहे. तर हे बघा, हे मेन एंट्री आहे आणि हा आमचा भाग आहे. तर चला मी तुम्हाला आता गावचा आमचा वाडा दाखवतो. तर ही सगळी अशी आमची नारळाची झाडं आहेत. ह्या इथे सगळी ही नारळाची झाडं आहेत आणि इथे जर तुम्ही जर बघाल तर इथे ही विहीर आहे, पण आता त्याचं पाणी आटलं आहे. तर हे इथपर्यंत, हे जे कुंपण दिसतंय तिथपर्यंत आमची जागा आहे आणि ही बघा, ही सगळी नारळाची झाडं आहेत. तर आता इथून आपण पाठीमागून नदीवरती जाणार आहोत. तर मी तुम्हाला आता नदीवरती घेऊन चाललो आहे. तर ह्या इथून आपण आता नदीवर चाललो आहोत. आणि इथे जर बघितलं तर हा आमच्या घराचा मागचा भाग आहे. ही मागील बाजू आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, ही बघा, ही गड नदी आहे. आता भरती असल्यामुळे बघा किती पाणी आहे ते ह्या नदीला, म्हणजे संपूर्ण ह्याला भरती आलेली आहे. तर इथे ज्या वेळेला सोबती असते त्यावेळेला कमी पाणी असतं आणि आम्ही लहानपणी इकडे शिंपल्या पकडायला जायचो. तर हे बघा, हे पाठीमागे तोंडवळीचा हा तोंडवळीचा परिसर आहे आणि या डोंगराच्या पलीकडे समुद्र आहे. तर ही गड नदी इथून पुढे गेल्यावरती तोंडवळी तलाशीलच्या नंतरचा जो संगम आहे
तिथे जाऊन भेटते. तर तो एक स्पॉट सुद्धा एकदम बघण्यासारखा आहे. तर काही महिन्यामध्येच मी तुम्हाला त्याचं पण दाखवणार आहे. आणि कसं आहे की अगोदरचे माझे जे नॉर्मल ब्लॉग आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ह्या गड नदीचा तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन, संपूर्ण आम्ही गणपती विसर्जन ह्या नदीमध्ये करतो. तर मित्रांनो, इथे बघा, हे आमच्या इथे नारळाच्या झाडांची ही वाडी आहे. हे जे असे कलर केलेले जे पट्टे जे आहेत ते आमचे आहेत, म्हणजे येल्लो, ब्ल्यू वगैरे. तर ह्या इथे तुम्हाला हे दाखवतो. हे बघा, ही सगळी अशी ही वाडी आहे. आणि ह्या साईडला हे बघा, हे असे सगळे लाईन झाडं आहेत नारळाची. आणि इथून आपण म्हणजे हे पूर्णपणे अशी ही सगळी नारळाची आमची वाडी आहे. तर या इथून आपण हे असं ते मी तुम्हाला इकडे दाखवतो. हे सगळं हे बघा, ही पूर्ण सगळी झाडं आहेत. मिठीत हो नंतर मग इथून इथे हे विहिरीपर्यंत आहे. तर मी तुम्हाला आता विहिरीपर्यंत दाखवतो. ते बाहेरची विहीर, त्याला राईतली विहीर असं म्हणतात. आणि इकडे बघा, ही सुपारीची झाडं पण आहेत अशी. तर ह्या विहिरीचं पाणी जे आहे ते गोड पाणी आहे. तर पूर्वी ज्यावेळेला ग्रामपंचायतचं पाणी आमच्याकडे व्यवस्थित येत नव्हतं त्यावेळेला आम्ही ह्या विहिरीतलं पाणी घेऊन जायचो. तर इथे बघा, आता आपण इथं आलो आहोत. आणि ही आहे ती विहीर, राईतली विहीर. तर मित्रांनो, हे आहे वडाचं झाड, 200 वर्ष जुनं वडाचं झाड. तर इथे तुम्ही जर बघाल तर याला बघा, ह्या अशा भरपूर अशा ह्या पारंब्या आहेत. आणि ह्या पारंब्याला आम्ही छोटेपणी म्हणजे इथे सुंदर असे हे झोके घ्यायचो. तर हे बघा, इथे वटपौर्णिमेला इकडे वडाच्या झाडाला इथे अशी पूजा केली जाते. या तर आता तुम्हाला मी पूर्ण असं सर्क्युलर पॅटर्न मध्ये फिरून दाखवत आहे. हे तर ह्या साईडला बघा, ह्या अशा पारंब्या आहेत. सुंदर अशा ह्या पारंब्या आहेत. हे बघा, हे असं भव्य असं हे 200 वर्ष जुनं वडाचं झाड. ते किती उंच आहे ते बघा. तर थोडा वडाच्या झाडाचा संपूर्ण व्ह्यू कव्हर व्हायला पाहिजे म्हणून मी थोडं पुढे येऊन तुम्हाला अख्खा हा वडाच्या झाडाचा व्ह्यू दिसेल असं कॅमेरा सेट केला, अँगल सेट केला. कम्प्लीट असा व्ह्यू दिसत आहे. हे बघा, आता जवळपास असा हा कम्प्लीट असा हा व्ह्यू दिसत आहे. हे विशाल असं हे 200 वर्ष जुनं वडाचं झाड. तर कालावाल पुलावरून आपण आता पलीकडे आलो आहोत आणि तुम्हाला इथून आता खाली जाऊन मी गड नदी दाखवणार आहे. कोकण कोकण आपला हा कोकण, कोकण कोकण आपला हा कोकण, महाराष्ट्र
शान हो. तर हा बघा, हा कालावल पूल आहे. हा सागरी महामार्गाचा एक भाग आहे. तर ह्या सागरी महामार्गाने तुम्ही उजवीकडे देवगड रत्नागिरी असे जाऊ शकता आणि डावीकडे वेंगुर्ला गोवा असे जाऊ शकता. तर समोरचा परिसर हडी आहे. तर ह्या गड नदीचं पाणी पण बघा किती स्वच्छ आहे ते. समोर आपल्याला खोतजुवा दिसत आहे. खोतजुव्याला कालावल आणि हडी दोन्ही बाजूने बोटीने जाऊ शकता. तर ही गड नदी उजवीकडे तळाशीळ तोंडवळी आणि नंतर मग पुढे संगमला जाऊन समुद्राला भेटते. तर ह्या गड नदी तळाशीळ तोंडवळीचा संगमचा पण एक सेपरेट ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता. तर मित्रांनो, कसा वाटलं तुम्हाला मी दाखवलेल्या माझ्या हडी गावामधल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूट केलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा ब्लॉग. हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.